गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभ तो निर्गुणाचा. नमो शारदा मूळ चत्वारी वाचा, गमो पंथानंत या राघवाचा. सद्गुरु धन्वंतरी आणि पतंजलींनाही नमस्कार. चहा घेता घेता सहजच आज आपण यम नियमांविषयी बोलतोय आणि त्यामध्ये अहिंसा हा विषय आपण आज करायचा आहे. आपण पुराणातल्या अनेक कथा ऐकलेल्या असतात. त्याच्यामध्ये वर्णन असतं की अमुक ठिकाणी गेल्यानंतर सगळीकडे कसं मंगलमय वातावरण होतं आणि वाघ, हरण आणि इतर पशुपक्षी सगळे आपलं वैर विसरून तिथे विचरत असतात आणि कुठलंही तिथे विघ्न येत नाही आणि सगळं काही आनंदात आणि चांगल्या प्रकारे चाललेलं असतं. हे मुळात पशु तमोगुणी आणि त्यातूनही तमोगुणी पशु हे सुद्धा ज्या वेळेला त्यांचे स्वभाव गुण त्यागतात, वैरत्व त्यागतात, ही गोष्ट आपल्याला कपोलकल्पित आणि कल्पनामय वाटतात, पण त्या कल्पनाच्या पलीकडे आणि त्या सत्यातही असू शकतात आणि असतात. फक्त आपण त्याच्यावर विश्वास ठेवू शकत नाही, कारण आपण तशा गोष्टी पाहिलेल्या नसतात. आणि हे वैरत्याग, हे वास्तविकता, त्या अहिंसा तत्व जे आचरतात आजीवन, त्यांच्या त्या साधनेचं फळ म्हणून ते वैरत्याग हे लक्षण असतं. आता वैरत्याग हे लक्षण त्या व्यक्तीपुरतं मर्यादित असणं हा एक भाग झाला आणि ते वैरत्याग संपूर्ण त्या तपोवनामध्ये, संपूर्ण वनामध्ये जाऊन तिथले जे पशुपक्षी आहेत, तिथले तमोगुणी जीव आहेत, तेही सत्वगुणी होतात आणि एकमेकांशी मित्रांप्रमाणे वागतात. हे विशेष नाही का? आणि हाच खरा तर योगाचा महिमा आहे. आणि म्हणूनच कर्मसु कौशलम हे त्यालाच म्हणतात. आणि त्याच्यासाठी सर्वात पहिली गोष्ट आहे ती म्हणजे अहिंसा. किंबहुना अहिंसा तत्व सांगण्यासाठीच यम नियम सांगितले अशी धारणा आहे. मग ही अहिंसा म्हणजे काय? अहिंसा याचा अर्थ ह्या जीवमाता संपूर्ण सृष्टीमधल्या कोणत्याही भूतमातांशी कोणत्याही प्रकारचा द्रोह न करणं आणि कधीही न करणं, याला अहिंसा म्हटलंय. वेगवेगळे म्हणजे पशु, पक्षी, सूक्ष्मजीव, जलचर, भूचर, जे काही तुम्हाला माहिती आहे अस्तित्वात आहेत, त्या सगळ्यांचीही द्रोह होणार नाही अशा प्रकारचं वर्तन करणं म्हणजे अहिंसा आहे. आणि ही अहिंसा जी आहे ही 3 प्रकारची असू शकते किंवा 3 पातळींवरची असू शकते. ती म्हणजे कायिक, वाचिक आणि मानसिक. आता कायिक हिंसा आपण समजू शकतो, कारण ती आपण पाहतो, प्रत्यक्ष अनुभवू शकतो. वाचिक हिंसा ही सुद्धा आपण बऱ्यापैकी अनुभवलेली असते, कारण घालून पाडून बोलणं आणि आपल्या वाग्दंडांनी दुसऱ्यांना अगदी आहत करून त्यांना त्रास देणं हे आपण बऱ्याच वेळा पाहतो, ऐकतो, किंबहुना करतोही. तशीच कायिक हिंसा म्हणजे केवळ त्या व्यक्तीला एखाद्या व्यक्तीला मारणं, ठार मारणं हा त्यातला भाग नाहीये. अपमान करणं हाही भाग हिंसेचाच आहे. हे आपण कधी समजू शकत नाही. आता हिंसा आणि कायिक हिंसा म्हटल्यानंतर अनेक प्रश्न आपल्या मनात येतात. ते म्हणजे हिंसाच करायची जर नाही तर मग जीवन चालायचं कसं आणि संरक्षण व्हायचं कसं? त्यामुळे इथे ही अहिंसा किंवा हिंसा
अधिक व्यापक प्रमाणात पाहायला लागेल. आता रामाने रावणाचा वध केला, कारण रावणामुळे ऋषीमुनी सगळे गण, सगळे तपस्वी हे त्रस्त झालेले होते, अनेकांचे बळी गेले होते, किंबहुना यज्ञ सुद्धा बंद पडतील अशा अवस्थेला आलेलं होतं. रावण स्वतः विद्वान होता, विद्यावान होता, पण तमोगुणी होता आणि त्यामुळे त्याची ती अवस्था नाहीशी करण्यासाठी त्याला त्याच्या देहातनं सोडवणं हा एकमेव उपाय राहिलेला होता आणि त्यामुळे तिथे रामाची योजना होती. त्यामुळे रावणाची हिंसा करण्यासाठी रामाचा जन्म, मग त्यासाठी मग ही हिंसा नाही का, पण बाकीच्या हिंसा वाचण्यासाठी किंबहुना दुष्टांपासून सुष्टांचं संरक्षण करण्यासाठी हिंसा करणं ही अहिंसाच मानलेली आहे. किंबहुना आपल्याला माहिती आहे की सर्वात शांत आणि मर्यादा पुरुषोत्तम असा राम हा सर्व शस्त्रधरांमध्ये सर्वात श्रेष्ठ होता. म्हणजे आजपर्यंत जे काही शस्त्रधर झाले त्यांच्यामध्ये सर्वात श्रेष्ठ शस्त्रधर कोण, तर राम. त्यामुळे सर्वात श्रेष्ठ शस्त्रधर असतानाही शांत संयमी असा असणारा हा अहिंसक, तरी सुद्धा हा हिंसक कसा. म्हणून हिंसेची ही व्याप्ती खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला समजून घ्यायला लागते. त्याशिवाय वाचिक हिंसा आपल्याला समजून घ्यायला हवी. ती म्हणजे कोणाशी कसं बोलावं आणि किती कशा पद्धतीने बोलावं हा त्यातला विषय आहे. आणि हा विषय जेवढा कमी आपण बोलू तेवढं चांगलं, कारण हा आपण रोजच्या रोज आपण त्या मालिकेमधनं एवढा पाहत असतो आणि एवढा ऐकत असतो की त्यांच्यापेक्षा आणखीन कुठला वाचिक हिंसाचा प्रकार असेल ते काय त्याची उदाहरणं सांगता येणार नाहीत. किंबहुना वर्तमानपत्र जर उघडलं तर वाचिक हिंसा, कायिक हिंसा आणि एक महत्वाची हिंसा बोलायची राहिली ती म्हणजे मानसिक हिंसा. ती मानसिक हिंसा याचा अर्थ की मनामध्ये एक आहे आणि कृतीमध्ये दुसरं आहे. हा द्रोहच नाही का. आपण सुरुवातीलाच ज्यावेळेला व्युत्पत्ती पाहत होतो, परिभाषा पाहत होतो, त्यावेळी कुठल्याही पद्धतीने कधीही कोणाचाही आणि संपूर्ण भूतसृष्टीमध्ये कोणाचाही द्रोह न करणं याला अहिंसा म्हटलंय. मग ही जर अहिंसा जर आपण मनाने करतोय, म्हणजे मनाने विचार एक करतोय आणि कृती दुसरी करतोय, म्हणजे मनात त्याच्याबद्दल द्वेष, असूया, लोभ आणि वैरत्व धरायचं आणि वरवर अगदी प्रेमाचं आणि आदराचं सगळं वर्तन करायचं, ही मानसिक हिंसा आहे. आणि अशा प्रकारच्या गोष्टी पॉलिटिक्समध्ये रोजच्या चाललेल्या आपण पाहतोय. त्यामुळे आपल्याला मानसिक हिंसेबद्दल जेवढं बोलावं तेवढं थोडंच आहे. त्यामुळे कायिक, वाचिक, मानसिक. आता आणखीन एक गोष्ट त्याला एक जोडायला पाहिजे, ती म्हणजे कालच विचार असा झाला की आर्थिक हिंसा अशी एक गोष्ट धरावी का. म्हणजे माझ्याकडे अर्थसंपत्ती एवढी असायला पाहिजे की दुसऱ्याची मी काही न बोलता हिंसा करून टाकायचं, त्याचं अस्तित्वच नष्ट करून टाकायचं समाजामधलं, की जेणेकरून त्याचं अस्तित्व राहणार नाही एवढा पैसा माझ्याकडे असायला पाहिजे. आणि या प्रकारची हिंसा ही सुद्धा हिंसाच आहे. ती मानसिक हिंसा आहे एका अर्थी. मानसिक हिंसेमध्ये हे धरता येईल, पण ही एक प्रकारची हिंसा आहे हे लक्षात घ्यायला पाहिजे. आणि किंबहुना शास्त्रकारांचं हे म्हणणं आहे की अहिंसा हे तत्व प्रतिपादन करण्यासाठीच यम नियम सांगितले गेले आहेत. आणि हे यम नियम चांगल्या प्रकारे सांगण्याच्या दृष्टीने आपल्याला पुढचं तत्व समजून घ्यायला लागेल, ते म्हणजे सत्य. अहिंसेनंतर सत्य. त्यामुळे हे चॅनेल सबस्क्राईब करा, शेअर करा आणि पुन्हा पुन्हा या आमच्या भेटीला. आजचा हा जो व्हिडिओ आहे थोडा लांबलेला आहे, तो मुद्दामून आहे.
कारण काही छोटे व्हिडिओ, काही मोठे व्हिडिओ, तसा हा आजचा मोठा व्हिडिओ, अहिंसा. जय जय रघुवीर समर्थ.